प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. नमस्कार मित्रांनो, सकाळचा भोंगा. मित्रांनो, आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आणि आपलं अवघं 7-8 महिन्याचं हे बाळ आहे आणि आपण जवळपास आता 20,000 सबस्क्रायबरला जात आहोत एक ते 2 दिवसात. आणि हे जे 20,000 सबस्क्रायबर्स आणि 1,10,000 व्ह्यूज आपल्या एपिसोडला मिळत आहेत. कुठं 50,000 मिळतात, कुठं 60-70,000 मिळत आहेत, कुठं 40,000 व्ह्यूज मिळत आहेत. आणि हे सगळं आपण देत असलेले प्रेम, त्यामुळे नक्कीच माझा या युट्यूबचा छंद वाढतोय मित्रांनो. आणि अनेकांचे फोन येतात की दादा तुम्ही योग्य बोलतात, बरोबर बोलतात, निष्पक्ष भूमिका मांडतात. आणि मी पूर्वीपासून सांगतोय की मी कोणत्या पक्षाचा नाही, मी कोणत्या जातीचं नाही, मी कोणत्या धर्माचं नाही, मी कोणत्या झेंड्याचं नाही, माझा कोणी नेता नाही, माझा कोणी वाली नाही, माझा कोणी पाठीराखा नाही, माझा कोणी बोलविता धनी नाही, माझा कोणी करता नाही, माझा कोणी करवता नाही. मला स्वतःला जे आकलन होतं, मला स्वतःला जे माझं स्वतःचं अंतर्मन जे सांगतं ते तुम्हाला मला या निमित्तानं बोलायला मिळतं, यामधून हे समाधान आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, सुषमाताई अंधारे यांच्याशी मी फोनवर चर्चा झाली. आणि सुषमाताई ह्या ज्यावेळेस लातूरला होत्या, शिकत होत्या, नंतर पुन्हा लातूर त्यांनी अगदी स्ट्रगल मधून सुषमाताईंनी आपला जीवन प्रवास या लातूर सारख्या शहरातून सुरू केलेला आहे. त्यांच्यावर नक्कीच लातूरकरांचे संस्कार आहेत मित्रांनो. आणि सुषमाताई, माझं ज्या लातूरला औसेकर न्यूज नावाचं एक चॅनल चालत होतं, त्या चॅनलमध्ये सुषमाताई बातम्या वाचायला होत्या. ह्या गोष्टीला झाली आता जवळपास 95 ते 2000च्या मधली ही गोष्ट आहे मित्रांनो. म्हणजे आज सुषमाताई एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्या, त्याबद्दल नक्कीच आमच्या जुन्या सहकारी म्हणून नक्कीच त्यांचा आम्हाला अभिमान आहे. सुषमाताई अशीच प्रगती करत राहा आणि असंच तुम्ही राजकारणात मोठं व्हावं, याच आमच्या भावना रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलच्या वतीने आम्ही तुम्हाला देत आहोत. आणि मित्रांनो, मला काल ताई जे बोलल्या, मला कुठेतरी तथ्य वाटलं मित्रांनो, की ताई म्हणतात की फोकस हलतोय. कारण 9 डिसेंबरला संतोष देशमुखची हत्या झाली. त्यानंतर 11 डिसेंबरच्या दरम्यान वाल्मिक कराडांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. आधी का नाही झाला? हे तर प्रकरण फार जुनं, म्हणजे 2-3 महिन्यापासून हे खंडणीचं प्रकरण चालू आहे असं सांगत होतं. हे सगळं म्हणजे त्यांचं असं वारंवार बोलणं येतं की फोकस हलतोय. आणि कुठेतरी याच्यात सत्यता वाटते का मित्रांनो? कारण वाल्मिक कराड सापडत नाहीये. वाल्मिक कराड 22-23 दिवस सर्वांना गुंगारा देत नागपूरमध्ये होता, फार्म हाऊसवर होता, गोव्याला गेला, गोव्यातून कर्नाटकात गेला, कर्नाटकातून पुण्यात आला, अक्कलकोटला गेला, दर्शन घेतलं म्हणे. हे सगळे जे प्रकार आहेत, हे सगळे प्रकार म्हणजे एकीकडे खंडणीचा गुन्हा आणि एकीकडे हत्या,
याचं कुठंतरी ताळतम्य जुळवण्यामध्ये अजूनही ज्या पद्धतीनं धागा जुळायला पाहिजे तो जुळत नाही. आणि यामुळेच काल अजितदादांनी ठाम भूमिका घेतली की जोपर्यंत धनंजय मुंडेंचं नाव कोणता आरोपी घेत नाही, जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायची काही गरज नाही, असं ठाम वक्तव्य काल अजितदादांनी केलेलं आहे मित्रांनो. आणि तेवढा अभय धनंजय मुंडेंना दिलेला आहे. कारण जो आरोप सिद्ध व्हायचे, फक्त याच्यात कुठेतरी संतोष देशमुखच्या हत्या याचं कुठेतरी भांडवल करून कोणतरी आपलं राजकीय इस्टॅब्लिशन करतोय का? कोणीतरी स्वतःचं राजकीय प्राबल्य वाढवण्याचा बीड जिल्ह्यात प्रयत्न करतोय का? स्वतःला मंत्रीपद, मी 5-5 टर्म आमदार राहिलो म्हणून मला मंत्रीपद मिळत नाही याची खंत आणि त्याची सल त्यांच्या मनामध्ये आहे, म्हणून कुठंतरी आयतं कोलीत मिळालं म्हणून संतोष देशमुखच्या हत्येचा वापर केला जातोय का? आणि यांचा ज्यावेळेस हा फोकस हालतोय, ज्यावेळेस दिसतंय, त्यावेळेस खरंच कीव वाटते या परिवारात झालेल्या दुःखाची. या परिवाराला आज गरज आहे आधाराची. ज्या परिवाराचं लक्ष, संतोष देशमुखच्या परिवाराचं लक्ष धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घेणं किंवा पालकमंत्रीपद कुणाला मिळणं हे नाहीये. ते वारंवार सांगतात. धनंजय देशमुख त्यांचे जे संतोषचे बंधू आहेत ते सांगतात की आमचं लक्ष, आम्हाला फक्त न्याय पाहिजे, मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. मग तिथं मारेकरी कोण आहे? मग तिथं मारेकरी कोण मंत्री आहे का? मारेकरी कोण वाल्मिक कराड आहे का? मग मारेकरी कोण कार्यकर्ता आहे का? मारेकरी कोण पदाधिकारी आहे का? मारेकरी कोण आहे याच्याशी काही आम्हाला देणं घेणं नाही. आम्हाला फक्त एकच पाहिजे की ज्यांनी ही हत्या घडवली, हे हे अमानुषपणे, निर्दयीपणे, राक्षसी प्रवृत्तीनं ज्या पद्धतीने त्याला मारण्यात आलं संतोष देशमुखला, त्या हत्येचा आम्हाला न्याय पाहिजे. आमच्या परिवारात झाला अन्याय, त्याला आम्हाला न्याय पाहिजे, हीच भूमिका देशमुख परिवार घेतोय मित्रांनो. आणि एकीकडे राजकारण सुरू, इकडे सभा चालू आहेत. या गावात सभा झाली की त्या गावात सभा झाली की ह्या गावात प्रत्येक जण आपापलं राजकीय इस्टॅब्लिशन निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय का, असं आम्हाला वाटतंय मित्रांनो. म्हणून आम्ही आपल्या सुषमाताई आंधारेंना फोन लावला होता. सुषमाताई आंधारेंनी स्पष्ट सांगितलं की वाल्मिक कराड याच्यातून जर वाल्मिक कराडांना लवकरच जामीन मिळाली, वाल्मिक कराड जर बाहेर आले, यात काही विशेष वाटून घेऊ नका. धनंजय मुंडेंचा तर राजीनामा हा दूरच राहिला, पण वाल्मिक कराड जरी बाहेर आले, जे ते आका म्हणून आकांड तांडव केलेला आहे सुरेश धसांनी, कुठेतरी सुरेश धस वातावरण निर्माण करण्यात यशस्वी झालेत का? स्वतःचं इस्टॅब्लिशन, स्वतःचा फोकस स्वतःवर घेण्यात यशस्वी झालेत का? नक्कीच झाले, त्यांच्या भाषणातून, त्यांच्या आरोपातून. पण हे आरोप झाले, पण हे आरोप सिद्ध होणं ही काळाची गरज आहे मित्रांनो, असं सुषमाताई वारंवार सांगतायत. आणि सुषमाताईंचं वाचन, सुषमाताईंचं अभ्यास, त्यांचं जे आकलन आहे, त्यांनी सांगितलं की बीडला बदनाम का करताय तुम्ही? का बीड काय पूर्वी असं होतं का? बीड 4-5 वर्षापूर्वी एवढं बदनाम होतं का? बीडला एवढी संघटित गुन्हेगारी पूर्वी होती का? तर त्यांनी सांगितलं की जर होती तर यापूर्वी 2.5 वर्ष सोडता 7 ते 8 वर्षापासून गृहमंत्रीपद कोणाकडे? आणि त्यांचं ह्याच्यात आम्हाला कुठेतरी थोडंसं पटलेलं आहे मित्रांनो, की त्या सांगतात की तुम्ही सत्ता कोणाच्या ताब्यात आहे, मुख्यमंत्री कोण आहे? मग इतक्या दिवस तुम्हाला तिथली गुन्हेगारी नाही का दिसली? इतक्या दिवस तुम्हाला वाल्मिक कराडांचे हे गुन्हे नाही का दिसले? इतक्या दिवस हे काय काय घडतंय बीडमध्ये हे कानावर तुमच्या नाही का आलं? कार्यकर्ते तुम्हाला नाही का सांगत होत? हा काय प्रकार आहे? धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेता होते त्यावेळेस काय प्रकार आहेत? नंतर मग ते ज्यावेळेस पालकमंत्री झाले तिथून हे वाल्मिक कराडांच्या हातामध्ये त्यांनी आपलं सूत्र दिलं जातं, हे आरोप त्यांच्यावर केले जातात. मित्रांनो, हे कुठेतरी आत्ताच हे का, याचा प्रश्न निर्माण केलेला सुषमाताई आंधारेंनी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाल्मिक कराडावर केस दाखल केव्हा झाली? खंडणीची हत्येच्या नंतर. खंडणीचा गुन्हा कधीचा आहे? अगोदरचा आहे. हा त्यांनी मला उलगडा करून सांगितलं की हे कसं शक्य आहे. म्हणजे खंडणी मागितली हे जरी खरं असलं, मग नंतर सुरेश धसांनी आरोप केले
की सातपुडा बंगल्यावर खंडणीचा साखरपुडा झाला, म्हणजे खंडणीची बोलणी झाली, 3 करोडला ठरलं, 2 करोड मग फायनल झालं, त्याच्यातले 50 लाख दिले, 1.5 करोड. हे सगळं भाषणात टाळ्या घेण्यापुरतं सगळं ठीक होतं, पण हे सगळं सिद्ध करणं, तो बिक्कड कोण नावाचा धाराशिव मधला त्यांचा वेंडर आहे, त्या वेंडरने स्पष्ट समोर सांगितलेले की मी नव्हतोच त्या दिवशी. मग हे सगळे प्रकार आणि हे सगळं फोकस हालतंय मित्रांनो. म्हणजे एकीकडे ही संतोष देशमुखची हत्या, तिथून हे सगळं सुरुवात झालेलं आहे. आणि आज ते करुणा मुंडेंच्या दाखल केलेल्या अजून एका नवीन प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना 6 वर्षच राजकारणातून बाजूला करण्याचा हा जो राजकारण पुन्हा सुरू झालेला की त्यांच्यावर एक दाखल केलेले त्यांनी किंवा हे अवैध पद्धतीने बूथ कॅप्चरिंग करून त्यांचा अर्ज बाद करून खोटं त्या किडनॅपिंग केलं, त्यांना जो अनुमोदक करत त्याला किडनॅपिंग केलं. म्हणजे सगळं फोकस कुठं चाललंय? अहो, हत्या झालेली, त्या घरात दुःख झालेलं आहे, त्याला हलहाल करून मारलेलं आहे, त्या परिवाराचं फोकस आता कुठंतरी दुसरीकडे सरकत आहे. आणि मध्येच मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळींचं प्रकरण पुढे आलं. लगेच 2-3 दिवस मीडियांनी प्राजक्ता माळी अन्याय झालं, प्राजक्ता माळीचं असं झालं, प्राजक्ता माळीचं फार्म हाऊस, प्राजक्ता माळीचं फार्म हाऊस धनंजय मुंडेनं बांधून दिलं, प्राजक्ता माळीचे फोटो काय, प्राजक्ता माळीचं प्राजक्ता हे 2-3 दिवस प्राजक्ता चाललं, पुन्हा फोकस हल्ला. हे सारखं वारंवार फोकस का हलतंय? धनंजय मुंडे भाषणात उठतात की आका 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 मधून राजकारण सुरू झालंय मित्रांनो. म्हणजे कुठंतरी संतोष देशमुखच्या हत्येला न्याय द्यायचा, याच जरी ते त्यांचं फोटो त्यांचे लावत असले, बॅनर लावत असले, स्टेजवर त्यांचे मोठे मोठे तसबिरी लावत असल्या, त्यांना श्रद्धांजली वाहत असते, त्यांच्या परिवाराला जरी स्टेजवर आणून बसत, तर त्या परिवाराच्या दुःखापेक्षा यांचं राजकारण त्या ठिकाणी जास्त सुरू झालंय का, असं सर्वसामान्य आता महाराष्ट्रातल्या जनतेला वाटायला लागले मित्रांनो. लातूरच्या रेणापूरमधून सभा सुरू झाल्या, मग बीडमध्ये झाली. बीडच्या सभेमध्ये लातूरचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे अभिमन्यू पवार औषाचे आमदार ते स्टेजवर दाखल झाले. त्याचबरोबर सुरेश धस हे तर भाजपचेच आहेत, अभिमन्यू पवार हे भाजपचे आहेत, आपले प्रकाशदादा सोळंके हे सुद्धा माहितीमधलेच घटक आहेत, संदीप क्षीरसागर हे सुद्धा माहितीतलेच घटक आहेत. त्याला संभाजीराजेंची जोड मिळाली, त्यात मनोज जरांगेंची जोड मिळाली, त्यामुळे ह्या सभा गाजायला लागल्या. त्या सुरेश दादांचं गाणे म्हणणे, गोली मार भेजे मे, हे जे गाणे वगैरे, आणि तिकडे त्यांचा परिवार धैर्या रडत होता मित्रांनो. कॉमेडी शो, मिमिक्री शो, आकाचा आका आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, हा एकच घोष वाक्य हा गेल्या बऱ्याच दिवसापासून या राजकारणामध्ये आपण ऐकतोय मित्रांनो. पण धनंजय मुंडेंचं मौन होतं, अजितदादांनी मौन सोडलं, अजितदादा बोलले, अजितदादांची धनंजय मुंडेंची मिटिंग झाली आणि अजितदादांनी देवेंद्र फडणवीस समोर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली की तुमचे अभिमन्यू पवार, तुमचे सुरेश धस ही मंडळी बीडमध्ये येऊन बीडची बदनामी करतायत, हे योग्य नाही. आणि ही तक्रार कोणी केली? धनंजय मुंडेंनी केली अजितदादाजवळ. ज्या दिवशी 1 तास चर्चा झाली त्यामधून धनंजय मुंडेंनी अजितदादाजवळ ही आपली व्यथा बोलून दाखवली. त्यांनी सांगितले की मी देवेंद्रजी बोलतो, मग लगेच ताबडतोब अजितदादा देवेंद्रजीकडे भेटायला गेले. देवेंद्रजी समोर ही आपली नाराजी व्यक्त केली की हे कुठंतरी महायुतीत खडा घालण्याचं काम चालू आहे का. त्यामध्येच अमोल मिटकरींनी सुद्धा सांगितलं की जर खडा पडला आणि जर एकमेकांची मनं दुभांगली तर याला जबाबदार हे काही आमदार लोक राहतील. आता या आमदारांची सल काय? या आमदारांना करायचं आहे का हत्येमधून राजकारण? का अभिमन्यू पवारला मंत्रीपद मिळालं नाही, मग आता मराठवाड्यातून जर काही पुन्हा अजून मंत्रीपद देण्याची पळ्या तर आपला नंबर लागेल का, ही त्यांना आशा वाटते का? का सुरेश धसांना वाटतं आता मी 5-5 टर्म झालं मी आमदार होतोय, आता कधीतरी मला मंत्री म्हणून बसू द्या, असं सुरेश धसांना वाटतंय का? हे सगळं तुमचं राजकारण सुरू झालं, पण सगळ्याचा शेवटी जो फोकस हालतो जो सुषमा अंधारे म्हणतात, त्याला कारणच हे की एकीकडे हत्येचा विषय कोणी बोलत नाही जास्त.
हत्या देतात बाजूला सोडून आणि ह्यांचं राजकारण सुरू होतं. या बीडला बदनाम करण्याचा कार्यक्रम सुरू होतो. असं जर झालं तर उद्या बीडमध्ये कुठला अधिकारी, कुठला उद्योग, कुठल्या योजना कशा सहज येऊ शकतात? का बीडचे लोक काय राक्षसी प्रवृत्तीचे आहेत का बीडची तमाम जनता राक्षसी प्रवृत्तीची का बीडचे सगळेच लोक गुंड आहेत का सगळाच वंजारी समाज गुंड आहे का सगळाच? म्हणजे हे जे त्यांचं म्हणणं बरोबर आहे की तुम्ही बीडला बदनाम करू नका आणि बीडला होत असलेले आधीच हे चटके, त्यामधून पुन्हा अजून बीडची बदनामी, यामधून कुठंतरी बीडला ज्या पद्धतीनं आध्यात्मिक वारसा आहे, बीडला ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा आहे, बीडला ज्या पद्धतीनं थोर पुरुषांचा वारसा आहे, साहित्यिकांचा वारसा आहे, नाट्यप्रेमींचा वारसा आहे, लेखकांचा वारसा आहे, असं हे. आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ मध्ये, म्हणजे आदिशक्ती 3 पीठापैकी एक शक्तीपीठ अंबेजोगाईला आहे. म्हणजे हे सगळं बीडचं वैभव असताना या बीडला ज्या पद्धतीनं या देशाच्या पातळीवर बदनाम करण्याचा हा उद्योग चालू आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं पुन्हा फोकस हलतोय. त्यांनी सांगितलं की प्रमुख काम आहे की मारेकऱ्यांना शोधून काढणे. अजूनही कृष्णा आंधळे सापडत नाही. मारेकऱ्यांना शोधून काढून त्यांना सजा देणे. मग तो मारेकरू कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोणता पदाधिकारी, याचा कोणताही विचार न करता आणि वारंवार फडणवीस साहेब सांगतायत की मी सोडणार नाही. हे त्यांचं काल ज्यावेळेस देशमुख परिवारला भेट दिली, देवेंद्र फडणवीसांनी मुंबईला भेटायला गेला देशमुख परिवार, संतोष देशमुखांची पत्नी, मुलगा, त्यांचा बंधू, त्यांची मुलगी, तर त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीसांनी त्यांना पूर्णपणे आधार दिला, धीर दिला की तुम्ही काळजी करू नका, आम्ही कोणीही असू, लहान असो मोठा असो, त्यांना आम्ही सोडणार नाही, या ठाम भूमिकेवर देवेंद्र फडणवीस आहेत. पण या सर्व प्रक्रियेमध्ये मोर्चा मागचा एकच उद्देश, जागोजाग रास्ता रोको आंदोलन, एकीकडे हत्या हा विषय बाजूला, आणि प्रकरण सुरू झालं धनंजय मुंडेंचा राजीनामा. आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला धनंजय मुंडेंवर कोणीतरी आरोपीनं आरोप केला पाहिजे की आम्हाला धनंजय मुंडेंचा फोन आला किंवा आम्हाला धनंजय मुंडेंनी सांगितलं, किंवा वाल्मिक अजूनही वाल्मिकरांचं नाव एका ठिकाणी आले, ते सुद्धा विष्णू चाटेच्या, की माझ्या फोनवरून वाल्मिकरण खंडणीमध्ये आवाला कंपनीला बोलले. हे ठीक आहे, फक्त एवढंच एक संदर्भ आलेला आहे वाल्मिकरणांचा. पण अजून ते प्रत्येक गोष्टीला प्रूफ लागतो. पुराव्या अभावी फक्त भाषण देऊन, संमेलन करून, वातावरण निर्मिती करून तुम्हाला मंत्रिपद मिळणार आहे का? ज्या पद्धतीनं हे सगळं वातावरण चाललेलं आहे, म्हणजे फोकस हा शब्दावर जे सुषमाताईंनी लक्ष केंद्रित केलं, त्या म्हणतात की दादा हे फोकस हलतोय, यामधून खरा गुन्हेगार कितपत तुम्हाला सापडेल, खराच गुन्हेगार बाहेर येणार आहे का, आणि गुन्हेगाराला तुम्हाला शिक्षा द्यायची का? आज एवढं सगळं SIT तीन चौकशा तिथं काम करतायत, मोठे मोठे अधिकारी त्या ठिकाणी काम करतायत, अगदी नामवंत बुद्धिमान वकील त्या ठिकाणी आहेत, आणि आता उज्ज्वल निकमांची सुद्धा नियुक्ती करावी असं सुरेश दसांनी काल मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे. या सगळ्या हे ठीक आहे, हत्येच्या विषयी तुम्हाला जे काही करता येईल तेवढं करा, त्या संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. काल संजय राऊतांनी सुद्धा सांगितलं की सुरेश धस अशी भूमिका घेत आहेत, सुरेश धस अन्यायाच्या विरोधात वाचा फोडत आहेत, सुरेश धस गुंडगिरीच्या विरोधात वाचा फोडत आहेत, फोकस कुठेतरी दुसरीकडे जातोय असं वारंवार काल सुषमा अंधारे सांगत होते. आणि त्यांनी सांगितलं की आता हे बघा, एकीकडे हत्या, पुन्हा खंडणी, आता ईडी. आता ईडीची नोटीस कधी आली त्यांना म्हणे, बऱ्याच 1-1.5 वर्षापासून हे चालू आहे प्रकरण ईडीचं, आणि हे आताच का आलं बाहेर? फोकस हल्ला. प्राजक्ता माळी, फोकस हल्ला. धनंजय मुंडेंचा राजीनामा, फोकस हल्ला. बीडची गुंडगिरी, फोकस हल्ला. हे फोकस हलतोय. लक्ष एकच पाहिजे की आपल्याला गुन्हेगारांना सजा द्यायची. बघ त्या ठिकाणी कोण आहे, मग तो कोणाचा आहे, त्यांचा आका. फक्त हे काय झालंय, एक मधी 4-8 दिवस अशा करमणूक प्रधान टीव्हीवर भाषणं झाली, आणि ज्यामधून सुरेश धसांनी आपलं राजकीय, म्हणजे मला सांगा, 1 महिन्यापूर्वी सुरेश धसांना कोण ओळखत होतं? सुरेश धस नावाचं नाव एवढ्या चॅनलवर कधी होतं? आज सुरेश धस 5 टर्म आमदार आहे. सुरेश धस बीड जिल्ह्यामध्ये ते आष्टी
आम्ही असा सुरेश आरोप नाही करत की सुरेश प्रसिद्ध नाही, सुरेश अभ्यास नाही, आम्ही असं नाही म्हणत. सुरेश नक्कीच अभ्यास आहे, सुरेशदासांना पूर्ण अभ्यास आहे. क्षीरसागर सुद्धा वारंवार सांगतायत, बजरंग सोनवणे सुद्धा सांगतायत की सुरेश ज्यावेळेस आरोप करतात त्यावेळेस त्याच्या पाठीमागं त्याच्यामुळे काहीतरी सत्यता असते, त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असतो. मग ते पुरावे का ते सादर करत नाहीत, असं सुषमाताई अंधारे यांचं मत आहे मित्रांनो. मग तुम्ही पुरावे द्या. आज जर तुम्ही ठोक पुराव्या जर आज असला असता तर धनंजय मुंडेला राजीनामा देणं हे भाग पडलं असतं मित्रांनो. पण एकही आरोपी अजूनही धनंजय मुंडेंचं नाव घेत नाही. वाल्मिक कराडांनी आम्हाला आदेश दिले मारायचं असं कुठं, म्हणजे 302 खाली अजून वाल्मिक कराड आलेले नाहीत. आणि त्यामुळं आता काल देशमुख परिवाराने देवेंद्र फडणवीसच्या कानात काय सांगितलं, काही गुप्त माहिती काय सांगितली, यावरून पुढे काय घडलं या राजकारणामध्ये काही सांगता येत नाही मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वारंवार फोकस फोकस फोकस. देवदास साहेब सांगतायत, पंकजाताई काही बोलत नाहीत, धनंजय मुंडे अजून काय बोलत नाहीत. धनंजय मुंडे वाट बघत होते अजितदादांची सविस्तर बोलण्याची. अजितदादांशी सविस्तर बोलल्यानंतर ज्यावेळेस दादांनी धनंजय मुंडेंना अभय दिला, आता मध्ये काल अशा बातम्या सुद्धा चॅनलवर सुरू झाल्या, इव्हन नामवंत चॅनलवर, की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला, सुपूर्द केला. ह्या 2-3 तास बातम्या चालल्या, हेडिंग चाललं, ब्रेकिंग न्यूज चालल्या. पण या सगळ्या ब्रेकिंग न्यूज खोट्या ठरवल्या. एकच वाक्य काल धनंजय मुंडेंनी बोलून दाखवलं की काही मी राजीनामा वगैरे दिलेला नाही, मी राजीनामा वगैरे दिलेला नाही. हा एकाच वाक्यात हे जे काही वातावरण त्यांनी सगळं ते गुंडाळून ठेवून दिलं बाजूला. आहे हत्या झाली, त्यांच्या मारेकऱ्यांना अजून एका मारेकरी अजून शोधायचा आहे, कृष्णा अंधाळे अजून सापडायचा आहे. तो सापडल्याशिवाय अजून पुढच्या चौकशा पूर्ण होणार नाहीत. आणि जोपर्यंत तिन्ही प्रकारच्या चौकशा पूर्ण होत नाही, ज्यामधून कुठं धनंजय मुंडे निर्दोष सिद्ध होत नाही, तोपर्यंत राजीनामा घेणार नाही, ही ठाम भूमिका अजितदादांनी घेतलेली. आता पुन्हा सुरू झालं, चॅनलवाल्यांनी सुरू केलं नीतिमत्ता 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 नीतिमत्ता. बघा आता पुन्हा कुठून काढला इतिहास, लाल बहादूर शास्त्री, जॉर्ज फर्नांडिस, अंतुले, रामराव अधिकचं प्रकरण नीतिमत्तेचं. विमानामध्ये मुलीची छेड काढली एअर होस्टेसची म्हणून तिने ताबडतोब राजीनामा दिला, ही नीतिमत्ता सांगण्यात आली. शिवाजीराव पाटील लंगेकरांनी ताबडतोब मुलीची गुण वाढवली म्हणून तरी ताबडतोब राजीनामा दिला म्हणून ती कहाणी सांगण्यात आली. विलासराव देशमुख साहेबांचे 2 वेळा मुख्यमंत्री पद गेलेले ह्या एका छोट्याशा गोष्टीमुळे. पहिल्या वेळेस तर तुझे मेरी कसम, ते कसम चित्रपट भावला आणि ताबडतोब राजीनामा देण्याचे आदेश आले. आणि दुसऱ्या वेळेस ताज हॉटेलवर रितेश देशमुख सोबत फिल्म निर्मात्याला घेऊन गेले, हा आरोप झाला. ताबडतोब त्यांनी राजीनामा दिली, नीतिमत्ता आपली दाखवून दिली. शिवराज पाटलाला सांगण्यात आलं की बॉम्बस्फोट झाली म्हणून कुठेतरी असं हे झालं की शिवराज पाटील ताबडतोब सूट बदलतात आणि आता कपडे बदलले म्हणून शिवराज पाटलांनी ताबडतोब म्हणले तुम्हाला नको असेल मी राजीनामा देऊन टाकतो. बरोबर, ही नीतिमत्ताची अनेक उदाहरणं देत आहेत मित्रांनो. अशोक चव्हाणांच्या आदर्शमध्ये घोटाळा झाला तरी ताबडतोब राजीनामा दिला, ही नीतिमत्ता सांगितली जाते. बरोबर आहे. आपला राठोडवर चारित्र्याचे आरोप झाले, राठोडच्यावर अनेक एका मुलीच्या प्रकरणाचे आरोप झाले, तर राठोडांनी सुद्धा ताबडतोब राजीनामा देऊन टाकला. आपले यापूर्वीचे गृहमंत्री देशमुख नागपूरचे, त्या देशमुखावर आरोप झाले की 100 कोटीची खंडणी वसूल करायची होती, तेवढं त्यामुळे ते ताबडतोब राजीनामा दिला, आपली नीतिमत्ता सिद्ध केली. ही सगळे प्रकरण नीतिमत्ता. शेवटी मग लोकांना, जनतेला प्रश्न पडतोय की काय झालेलं आहे. इकडे संतोष देशमुखाची हत्या हा मेन विषय आहे आणि फोकस कुठं चाललाय, लाल बहादूर शास्त्री, जॉर्ज फर्नांडिसच्या राजीनाम्यावर. मित्रांनो, पण ह्या हत्येच्या मारेकऱ्यांना शोधणं हे प्रकरण पाहिजे, ज्याच्या पाठीशी पाठपुरावा पाहिजे. तर ह्यामध्ये आका तांडव एवढं झालं की ज्यावेळेस आता कदाचित असा आमचा अंदाज आहे, मला नक्की माहित नाही, पण असा अंदाज आहे की बहुतेक सुरेश धसांना देवेंद्र फडणवीसांनी काही समज दिलेली असेल की महायुतीला अडचणीत येईल असे काही वक्तव्य करू नका, असे काय असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सुरेश धसांच्या पुढच्या
10 तारखेच्या जो जालन्याला कुठेतरी मोर्चा आहे तर त्यामध्ये सुरेश काय भाषण करतात का पुन्हा त्यांचा तोच आका चालू होईल का पुन्हा त्यांची तेच शेरोशायरी त्यांचे पुन्हा तेच गाणे म्हणणे आणि त्यांचं तेच मिमिक्री शो चालू होईल का हा प्रश्न निर्माण आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा कुठं फोकस हलतोय का? तुम्ही पुरावे का देत नाही? तुम्ही भाषणं करून रस्त्यावरची लढायची बोलतात मान्य आहे, पण प्रश्न कशाचा आहे की जोपर्यंत ह्यांच्याकडे सबळ पुरावा मिळत नाही की त्यामध्ये वाल्मिक कराड इन्व्हॉल्व आहेत, त्यामध्ये वाल्मिक कराड दोषी आहेत, मग वाल्मिक कराड धनंजय मुंडेचं नाव घेतात का? आणि असं जर झालं असतं धनंजय मुंडेंनी 1 मिनिटात राजीनामा दिला असता असं एक जाणकार पत्रकारांचं म्हणणं आहे मित्रांनो. पण धनंजय मुंडे अजूनही ठाम काय कुठं अजून नाव कोणी घेतलेलं नाही. आमचं बऱ्याचशा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी मी फोनवर बोललो, अनेक राजकीय माणसांशी माझी चर्चा झाली, तर त्यांनी सांगितलं की अजून कोणीतरी नाव घेतलंय का धनंजय मुंडेचं? मग का राजीनामा द्यायचा? बरोबर आहे, कोणी नाव घेतलंय का? तर त्यामुळे ह्या विषयाला थोडस गांभीर्यानं जर घेतलं तर सुषमाताई जे बोलल्या त्यात मला कुठेतरी सत्यता अशी वाटती की दादा फोकस हलतोय. तर असा फोकस न हलू देता तुमचं पूर्ण लक्ष या हत्येच्या मारेकऱ्यांना सजा देणे, हत्येच्या मारेकऱ्यांना फाशीच्या दोरापर्यंत नेऊन पोहोचवणे आणि या मागचा मास्टर माइंड शोधून काढणे हे आजचं मेन फोकस सोडून जर तुमच्या राजकारण मध्येच जातीवाद सुरू झाला, ज्यामध्येच मराठा वंजारी वाद सुरू करण्याचा प्रयत्न केला, कोणीतरी जातीवादामध्ये ते पेटवण्याचा प्रयत्न केला, प्रत्येका राजकीय पोळी आपली भाजण्याचा प्रयत्न केला. बीडच्या व्यासपीठावर अनेक संघटनांनी माझी संघटना किती चांगली की ह्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून सांगितलं, त्यामध्ये तुमच्या संघटनेचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे फोकस हलतोय ह्या शब्दाला मी माझं धरलेलं आहे मित्रांनो. मी माझा विषय नाही सोडतील. ताईने जे बोलल्या मला एकच वाक्य आणि एका वाक्यात मला सांगितलं की दादा फोकस हलतोय आणि ह्याच विषयावर मला तुम्हाला बोला वाटले मित्रांनो की खरंच फोकस हलतोय का? आता पुन्हा फोकस हल्ला वाल्मिक कराडांच्या संपत्तीवर आला. वाल्मिक कराडांची दारूची दुकानं किती, वाल्मिक कराडांची 1,500 कोटीची संपत्ती आहे, ईडी आहे, हे सगळं तर चौकशीत पुढे बाहेर निघणार आहे. सगळ्या गोष्टी एसआयटी तेवढी सक्षम आहे. एसआयटी मध्ये पुन्हा फोकस हल्ला की पुन्हा पोलीस खातं आणि वाल्मिक कराडांचे संबंध, पुन्हा फोकस हल्ला राख माफिया, पुन्हा फोकस हल्ला वाळू माफिया, हे सगळं पण तुमचा जो मेन धागा आहे की संतोष देशमुखची हत्या, याच्याकडून विषय दुसरीकडे डायव्हर्ट होत आहेत का? यामधून खरंच संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना सजा होणार आहे का? हे जरा पाहावं लागेल. आणि राजकारणी माणसांनी, जातीवादी माणसांनी आपापल्या जातीची पोळी भाजून घेण्याचा म्हणजे काल तर एका बोलण्यात एका डिबेटमध्ये मी असं ऐकलं की संतोष देशमुखच्या चितेवर आपापली राजकीय पोळी भाजण्याचं काम हे राजकारणी मंडळी करतायत का? असंच जाणवायला लागलेलं मित्रांनो. हा गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे की फोकस नाही हल्ला पाहिजे. विषय आहे संतोष देशमुखच्या हत्येचा आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत दादांनी धनंजय मुंडेंना अभय दिले का की धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही जोपर्यंत त्यांच्यावर कुठला कोणी नाव घेत नाही, त्यांच्यावर आरोप येत नाही. आणि पुन्हा तो आरोप सिद्ध होणार न होणार, पण आता छगन भुजबळांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिली की का करायचं, मी सुद्धा हे भोगलेले म्हणजे मी पुरा निर्दोष सुटलो. अनिल देशमुख 100 कोटीच्या वसुलीमध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला, त्यांनी सुद्धा जेलवारी केली, पुन्हा बाहेर आले निर्दोष सुटले. छगन भुजबळ जेलवारी केली, बाहेर आले निर्दोष सुटले. मग पुन्हा त्याची पुनरावृत्ती धनंजय मुंडेच्या बाबतीत करायची का? आरोप करायचा, राजीनामा घ्यायचा, पुन्हा त्यांना निर्दोष सोडायचं. कुठेतरी हा विचार अजितदादांनी केलेला आहे की असंच घडतंय. मग तात्पुरतं कुणाचं म्हणजे त्यांनी राजीनामा दिला म्हणजे त्यांचे पुढे राजकीय भवितव्य अंधारात टाकायचं का? तर हा विषय सध्या सुरू झालेला आहे. म्हणून फोकस हलतोय. तो जो विषय चाललेला आहे की जोपर्यंत तुम्ही आरोप करताय पण सिद्ध व्हायला पाहिजे, तुम्ही पुरावे द्या. सुषमाताईचं एक वाक्य मला फार पटलेलं मित्रांनो, म्हणून मी त्यांचा व्हिडिओ करतो की ताईचं वाक्य मला त्यांनी सांगितलं की पुरावे द्या, फक्त आरोप करून भागणार नाही. तुम्हाला त्यांचे पुरावे रीतसर कागद त्यांच्या समोर पोच करावे लागतील.
अधिकाऱ्यांसमोर, त्यांच्यासमोर सांगावं लागेल, तुम्ही जावं लागेल, वा का वेळ लागतोय, काय होतंय, का का कृष्णा अंधारे का सापडत नाही, याच्या पाठीमागे काय गोंधळ आले, अजून तो का सापडू शकत नाही, या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे. तो विषय तुम्ही त्या विषयाला सोडून दुसरीकडेच हे भडकडं चाललेलं आहे का? मध्ये मध्ये सुरू झाली की पंकजा मुंडे मौन काय? मग आता पंकजा मुंडेंनी मौन केव्हा सोडलं? तर पंकजा मुंडेंनी मौन केव्हा सोडलं मित्रांनो, की ज्या वेळेस पंकजाताईंना कळलं की आता अजितदादांनी धनंजय मुंडेंना अभय दिलेला आहे, आणि मग पंकजाताईंनी काल बोललेले आहेत. पंकजाताई मध्ये इतक्या दिवस पंकजाताईंनी फक्त नागपूरमध्ये त्यांनी काल सांगितलं की एसआयटीची पहिली चौकशी लावायचं मी काम केलं, म्हणजे मी पहिलं पत्र दिले की एसआयटी करा. आणि पंकजाताईचं मग पुन्हा पंकजांचं नाव, पुन्हा पंकजाताईवर आरोप. आणि सुरेश दसांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण लावून धरले त्याचं कौतुक कुणी केलेलं आहे? संजय राऊतांनी केलेलं आहे. संजय राऊत म्हणतात की आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे, की तुम्ही जर ही लढाई लढणार असताल तर आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. फक्त एकच सर्व महाराष्ट्राच्या जनतेची विनंती आहे की कोणताही आरोपी, मग तो आका असू, मग तो आकाचा आका असू, किंवा तो सामान्य कार्यकर्ता असतो, किंवा कोण वसुलीवाला असू, किंवा कोण गुन्हे करणारा असू, सुटायला नको आहे. फोकस हलू देऊ नका, आणि सर्वांचं लक्ष हे एकच ध्येय असलं पाहिजे की झालेली घटना ही पुन्हा होणार नाही, याच्यासाठी मारेकऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा देणे. आणि पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही मारेकऱ्यांना सोडणार नाही. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.